स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, TRTIच्या माध्यमातून घेण्यात आलेली सीईटी परीक्षा म्हणजेच पोलीस भरतीची सीईटी परीक्षा आणि त्याचा रिझल्ट मात्र अजूनही लागलेला नाही. विद्यार्थी मित्रांनो, मग हा रिझल्ट कधी लागणार आहे? गेले 2 ते 3 महिने चातकासारखी आपले सर्व विद्यार्थी वाट बघत आहेत. वारंवार आपल्या त्या TRTIच्या ऑफिसला भेट देत आहेत, बार्टीच्या ऑफिसला भेट देत आहेत. परंतु बार्टीच्या ऑफिसच्या माध्यमातून जरी परीक्षा घेण्यात आली तरी सर्व जे अधिकार आहेत सध्या आता ते TRTI कडे आहेत. TRTIच्या ऑफिसला आपले विद्यार्थी पुणे येथे जाऊन भेट देतात, परंतु त्यात मात्र उत्तर मिळत नाही. नेमकं रिझल्ट कधी लागणार आहे या संदर्भातील जे काही आताचं अपडेट जे आहे ते अपडेट मी तुम्हाला सांगतो आहे. आणि ते जे अपडेट आहे ते अपडेट ऑफिशियल माणसांच्या माध्यमातूनच मिळालेलं अपडेट आहे. ते नेमकं खरंच आहे किंवा खरंच होईल असं नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण वारंवार आपले जे फॉलोअर्स आहेत, तुम्ही जर माझा व्हिडिओ बघता त्यावेळून तुम्हाला असं वाटायला नको की विद्यार्थी मित्रांनो की सर हे जे आहेत सांगतायत ते खोटं बोलतायत. आपण सुद्धा त्या ठिकाणी जाऊन बघू शकता, आपण जर सुद्धा त्या ठिकाणी फोन करू शकता आणि विचारू शकता, परंतु उत्तर मात्र मी जसं सांगतोय तसेच उत्तर तिथून मिळत आहे. नेमका रिझल्ट कधी लागणार आहे ती डेट मात्र आता त्यांनी सांगितलेली आहे, त्यापर्यंत आपल्याला वाट बघावं लागेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण जे काही MPSC असेल, JMFC असेल, नाबार्डचे IBPS असेल, MES असेल, TET असेल किंवा विविध ज्या काही 9 टाईपचे जे काही स्पर्धा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण आहे हे TRTIच्या माध्यमातून दिलं जातं. मात्र म्हणजे बाकीचे सर्व रिझल्ट त्या ठिकाणी लागलेले आहे आणि त्याचा रिझल्ट लागल्यानंतर विकल्प सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिलेले आहे. 22 तारखेपर्यंत विकल्प देणं होतं. त्यावेळेला सुद्धा आपण फोन केला तेव्हा 22 तारखेनंतर रिझल्ट लावू असं ते बोललेले होते. आपला विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी भेटायला गेलेला होता, परंतु त्यांनी तेच उत्तर दिलं आणि मी तसाच व्हिडिओ मी त्या ठिकाणी बनवलेला होता. विद्यार्थी मित्रांनो, त्यात एक रेकॉर्डिंग सुद्धा आपल्या विद्यार्थ्याने फोन केल्यानंतर टाकलेलं होतं आणि त्यात त्यांना धारेवर सुद्धा धरलं की सर नेमकं लवकर लागेल म्हणजे नेमकं कधी लागेल ते तरी सांगा. ते मात्र काही त्या फोनवरती ते काही बोलत नव्हते, फोन कट करून घेत होते. विद्यार्थी मित्रांनो, नंतर आता जो आपला विद्यार्थ्यांचा DV चालू आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जे काही आपल्या 9 टाईपचं जे काही आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षण आहे, पूर्व प्रशिक्षण आहे, त्या प्रशिक्षणाचा DV जो आहे तो आजपासून सुरू होत आहे. त्याचं परिपत्रक सुद्धा आलेलं आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपल्या ग्रुपला सुद्धा आहे. आपल्या 3 ग्रुपला ते परिपत्रक आहेत. ST पेक्षाच्या संदर्भातले ग्रुपवरती आहे, नंतर शिक्षक भरतीच्या संदर्भातली ग्रुपवरती त्याचं PDF आहे. नंतर अधिसंख्य जे पदं होती आपली 12,000 पेक्षा जास्त जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्याचं सुद्धा परिपत्रक आपल्या ग्रुपवर आहे. तर आदिवासी जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो की विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आपण त्या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे, त्याचा अभ्यास आपल्याला सुरू ठेवला पाहिजे. ज्या वेळेला हा रिझल्ट लागेल त्यावेळेला आपल्याला नक्कीच त्याचा फायदा घेता येणार आहे. परंतु आता सध्या जे आपण काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय म्हणजे पोलीस भरतीचं जे काही फिजिकल आपलं झालं असेल, काही विद्यार्थ्यांचं फिजिकल बाकी असेल, त्या विद्यार्थ्यांनी सध्याच्या पोलीस भरतीवर फोकस करायचा विद्यार्थी मित्रांनो. कारण शासन हा पूर्वीही आपल्यावरती अन्याय करत होता, आजही ST विद्यार्थ्यांवरती अन्याय करताना आपल्याला दिसत आहे. त्यांना या विद्यार्थ्यांशी काही देणं घेणं नाही, आपल्या आमदार खासदारांनाही काही देणं घेणं दिसत नाही, आपले काही जे पदाधिकारी आहेत त्यांनाही काही देणं घेणं दिसत नाही. कारण या संदर्भातील कोणीही विधान परिषदेमध्ये आता जरी अधिवेशन सुरू आहे तरी कोणते कितीही खास तुमच्या जवळचे नेते जरी असतील तरी आपला प्रश्न मात्र मांडताना कोणी त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिसत नाही. त्याच्या मागचे कारण काय तर आपण अजागरूक आहोत, आपण झोपलेले आहोत, आपल्याबद्दलची कोणालाच जागृती नाही. मग ते अन्याय आपण आजही सहन करतो आहे, याला वाचा फोडावं लागेल आपल्याला. म्हणून आपल्यापैकी जे काही विविध संघटनेचे आपण जर पदाधिकारी असाल तर आवर्जून आपल्या नेत्यांना फोन करा, आपल्या नेत्यांना सांगा की यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. कारण शेवटी हा प्रश्न तुमचा माझा नाही तर आपल्या सर्वांचा असणार आहे. जेवढे काही आदिवासी वर्गातील जे विद्यार्थी आहे, प्रवर्गातील विद्यार्थी आहे, त्या सर्वांवरती अन्याय होत आहे, ज्यात तुम्ही आम्ही सर्व आपला कोणीतरी रिलेटिव्ह त्या ठिकाणी यासाठी अन्यायाला बळी पडत आहे. त्यामुळे सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आता जे DV आहे 27 तारखेपासून म्हणजे आजपासून हा DV सुरू झाला. मग हा DV वेगवेगळ्या पद्धतीनं DV त्या ठिकाणी म्हणजे MPSCचा आज आहे, समजा MPSC नंतर MPSC अभियांत्रिकी MESचा आज आहे आणि शेवट आहे MPSCचं राज्यसेवेचा, तर तो आहे 4 तारखेला. म्हणजे 4 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत हा DV असणार आहे. 4 तारखेपर्यंत म्हणजे 4 मार्च पर्यंत. म्हणजे 4 मार्च पर्यंत आम्ही सर्वजण बिझी आहोत. कारण 5-5, 6-6 पॅनल त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले आहे TRTIला आणि सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे जेवढे काही त्यांचे रिझल्ट लागलेले आहेत तर प्रत्येक दिवशी हे वेगवेगळ्या पद्धतीने काय केलेलं आहे त्यांनी त्या पूर्व प्रशिक्षणाचं DV ठेवलेलं आहे.
त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी हे TRTI ला जाणार आहेत. त्यामुळं आता सध्या 4 तारखेपर्यंत हा काही रिझल्ट लागणार नाही, हे तुम्हाला 100% सांगता विद्यार्थी मित्रांनो. मग हा रिझल्ट कधी लागेल तर 4 तारखेनंतर हा रिझल्ट लागेल. मग 5 ला लागू शकते, 6 ला लागू शकते किंवा 7 ला लागू शकते. याची डेट मात्र मी सांगत नाही, कारण त्यांनी तेच सांगितलं की आम्ही सध्या खूप बिझी आहोत. रिझल्ट कधी लागेल हे सांगता येत नाही, परंतु जेव्हापर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या पोरांचं होत नाही तेव्हापर्यंत आम्ही रिझल्ट लावणार नाही, असं सुद्धा स्पष्ट त्यांनी त्या ठिकाणी बोललेलं आहे. म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती तारखेपर्यंत आहे तर 4 तारखेच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. त्यामुळे हे जो रिझल्ट आहे हा रिझल्ट विद्यार्थी मित्रांनो कधी लागेल तर 4 तारखेनंतर मग कधीही लागू शकते. अशा पद्धतीने आजचं अपडेट होतं. कारण विद्यार्थी मला मेसेज करतायत, विद्यार्थी ग्रुपला मेसेज करतायत की सर तुम्ही हे व्हिडिओ टाकता, ते व्हिडिओ टाकता, रिझल्ट कधी लागेल ते सांगा. विद्यार्थी मित्रांनो स्पष्ट मी त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, सांगितलेला आहे. आपण सुद्धा माझ्यावर विश्वास नसेल तर आपण सुद्धा त्या ठिकाणी फोन करू शकता. नंबर सुद्धा TRTIचा आपण ग्रुपला टाकलेला आहे. त्या माध्यमातून आपण स्वतः त्याशी बोला आणि तुम्हाला जे काही अपडेट मिळते ते सुद्धा तुम्ही ग्रुपला शेअर करा. कारण आपल्या ग्रुपला कोणीही मेसेज टाकू शकतात, विचारू शकता, पण बिनकामाचे मेसेज त्या ठिकाणी कोणीही टाकू नये, हे मी सर्वांना स्पष्ट उल्लेख करतो आहे. अजूनही आपण ग्रुपला जॉईन झाले नसाल, माझा व्हिडिओ आपण पहिल्यांदा बघत असाल तर नक्की जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जॉईन व्हा, जेणेकरून माझ्याशी तुम्हाला संपर्क साधता येते, माझ्याशी तुम्हाला मेसेज बोलता येते, ज्या माध्यमातून तुमच्या शंका कुशंका ज्या काही असतील त्या शंका नक्कीच आपण निरसन करण्याचा प्रयत्न करतो आहे. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आलेला प्रत्येक अपडेट जे आहे ते आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद.